नमस्कार. एम न्यूज महाराष्ट्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे. मी आलो आहे आता नेवासा येथील श्री रचनास्थान या ठिकाणी. इथं आपल्याकडे एक हबप महाराज आहे, त्यांच्याशी आपण काही गोष्टी विचारून त्यांची माहिती घेऊया आणि विचारूया माऊलींच्या बाबतीत काही प्रश्न त्यांना. रामकृष्ण आहे. रामकृष्ण आहे. आणि आपल्या माऊलींच्या बाबतीत तुम्हाला काही माहिती देता येईल का? माऊलींनी हे श्री क्षेत्र नेवासा या क्षेत्री शके 1212 इसवी सन 1290 या कालामध्ये 2.5 वर्ष थांबून श्रीमद भगवद्गीतेवरती जे भाष्य केलं ते भाष्य करताना माऊलींनी श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ ज्या खांबाला टेकून सांगितला, त्या श्रीमद भगवद्गीतेवरती माऊलींनी भाष्य करताना श्रीमद भगवद्गीता ज्ञानेश्वरी आणि अमृत अनुभव या ग्रंथाची रचना ह्या खांबाला टेकून माऊलींनी सांगितली. आणि त्याचं लिखाण ह्या गावातले वयोवृद्ध सच्चिदानंद बाबा थावरे यांनी लिखाण केलं. तो काळ शके 1212 इसवी सन 1290. त्या कालाला 736 वर्ष पूर्ण झाली. माऊलींनी या ठिकाणी श्रीमद भगवद्गीतेवरती भाष्य केलंय. याचं एकमेव कारण काय, माऊलीची समाधी आळंदीला आहे, माऊलीचा जन्म आपेगावला आहे, पण ज्ञानेश्वरी आणि अमृत अनुभव ग्रंथाची रचना ज्या खांबाला टेकून करवीरेश्वर भगवंताच्या मंदिरामध्ये जी ज्ञानेश्वरीची रचना केली ती इथे का केली, तर हे स्थान भगवान महाविष्णूच्या पदस्पर्शाने पुनीत झालं. भगवान महाविष्णूंनी ह्या जागेवरती 10 दिवस निवास करून देवाला दानवाला, देवाला अमृत, दानवाला मदिरा हे कार्य करताना भगवंताने एक मोहिनी रूप धारण करून, गनिमी कावा करून एक श्रीरूप धारण करून जे काही गनिमी काव्यानं जे कार्य केलं ते कार्य करताना भगवंताने एक श्रीरूप धारण केलं आणि मोहिनी रूप धारण करून देवाला अमृत, दानवाला मदिरा, म्हणजे इथं खरा थोडा भगवंताकडून भेद झाला. देवाला अमृत दिलं, दानवाला मदिरा, आणि हे कार्य करताना इथे 10 दिवस निवास केला म्हणून या क्षेत्राला नेवासा हे नाव पडलं. तसं नेवासाचं पुरातन नाव हे म्हाळसापुरी. म्हाळसापुरीमध्ये भगवान महाविष्णूंनी मोहिनीरूप प्रगट करून इथे जे कार्य केलं ते कार्य करताना भगवंतांनी कुठल्याही प्रकारची काही गणवार्ता न लागता हे गनिमी काव्यानं कार्य केलं. पण त्या कार्यानं भगवंताने इथे 10 दिवस निवास केला. भगवंताच्या पदस्पर्शाने ही भूमी पुनीत झाली. म्हणून ज्ञानोबारांनी इथं 700 वर्षापूर्वी श्रीमद भगवद्गीतेवरती भाष्य करून ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली तो खांब पुरातन स्वयंभू आहे. भगवंताने द्वापर युगामध्ये ज्या खांबाची निर्मिती केली हे तसं दंडकारण्य आहे. दंडकारण्यामध्ये ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी रचना केली ते पुरातन दंडकारण्य भगवंताने तो अमृताचा कुंभ ज्या खांबाजवळ ठेवलाय तो खांब स्वयंभू आहे. भगवंताच्या पदस्पर्शाने भगवंताच्या स्वतःच्या हाताने ज्या खांबाची निर्मिती झाली म्हणून त्या खांबाचं नाव आहे करवीरेश्वर. त्याच खांबाला टेकून माऊलींनी वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगून ज्या खांबाचा आधार घेतलाय, आधार घेताना माऊलींनी ज्या खांबाचा आधार घेऊन ज्ञानेश्वरीची रचना केली त्या खांबाला माऊलींनी पैस नाव दिलं. तर पैस का नाव दिलं, तर ज्याचा आधार घेतलाय तो माऊलीचा आधार स्तंभ आहे म्हणून माऊलींनी त्याला पैस नाव दिलं. पैसचा अर्थ होतो प्रचंड, पैसचा अर्थ होतो व्यापक, विशाल, महान, विस्तार. माऊलींनी जो विस्तार केला त्या खांबाला टेकून जगाला जो संदेश दिलाय तो संदेश देताना माऊलीचं वय 16 वर्ष आहे. वयाच्या 16 वर्षी 2.5 वर्ष ह्याच ठिकाणी थांबून ती ज्ञानेश्वरी आणि अमृत अनुभव ग्रंथाची रचना केली. तसं ह्या गावाचं नाव पुरातन म्हाळसापुरी. म्हाळसापुरीमध्ये नेवासा प्रकट झाला. म्हाळसापुरीचं नाव खंडित झालं. पण भगवान महाविष्णू ज्या काळामध्ये मोहिनीच्या रूपामध्ये प्रकट झाली ती मोहिनी ज्या गावात प्रकट झाली त्या गावाचं नाव म्हाळसापुरी. वास केला म्हणून नेवासा. म्हाळसापुरीचं नाव खंडित होऊ नये म्हणून भगवान महाविष्णू मोहिनीने स्वतःला ते म्हाळसा नाव ठेवून घेतलं म्हणून आज आपण म्हाळसेचं माहेर घर नेवासा होतो. ती म्हाळसा कोण, खंडोबारायची पत्नी. आणि खंडोबा ज्या ठिकाणी देवाने दानव, ज्या ठिकाणी भगवान शंकर जे अमृत घेण्याकरता होते त्या भगवान शंकराला भगवान महाविष्णूने एक वर दिला होता, पुढील काळात तुझी पत्नी होईल. भगवान महाविष्णू ही मोहिनी म्हाळशाच्या रूपामध्ये आदिशक्ती पार्वतीच्या रूपाने भगवान महाविष्णू खंडोबारायची पत्नी झाली. म्हणजे खंडोबाराय ही भगवान शंकर आहे आणि भगवान महाविष्णू मोहिनी ही म्हाळशाच्या रूपामध्ये भगवान खंडोबारायची पत्नी. असं भगवंताच्या पदस्पर्शाने ही भूमी पुनीत झाली. म्हणून ज्ञानोबारांनी या ठिकाणी ज्ञानेश्वरी रचना केली. ज्ञानेश्वरी रचना करत असताना या भूमीचा परिचय दिला. काही भूमी कशी आहे, त्रिभुवनैक पवित्र अनादी पंचक्रोश क्षेत्र जे जगाचं जीवनसूत्र श्री महालय असे
ही इतकी व्यापक ह्या स्थानाचा परिचय दिला. हे स्थान कसं आहे, त्रिभुवनात पवित्र आहे, अनादी कालापासून पवित्र आहे. जगाचं जीवनसूत्र ज्या ठिकाणी वास्तव्य करून राहिले ते भगवान महाविष्णू, त्या भगवंताच्या पदस्पर्शाने ही भूमी पुनीत झाली. आधी महालय, ज्याचा लय होणार नाही ते महालय, इतका व्यापक परिचय ज्ञानोबारांनी ज्या ठिकाणी दिलाय ते स्थान ज्ञानोबारांच्या भगवान महाविष्णूच्या पदस्पर्शाने पुनीत झालंय. त्याच ठिकाणी ह्या मंदिराचे संस्थापक बंशी महाराज तांबे यांनी स्वतःची वडलोपाधी इस्टेट पूर्ण ह्या मंदिराला दान करून समाजाकडून लोक वर्गणी करून ह्या मंदिराची उभारणी केली. असे बंशी महाराज तांबे ह्याच ठिकाणी त्यांचं समोर समाधी मंदिर आहे. त्यांच्या पावित्र्याने, त्यांच्या वास्तव्याने ही जागा झाली आणि संपूर्ण जगाला जो संदेश दिला तो बंशी महाराज तांबे. आम्ही जे माणसं म्हणून माणसासारखे बोलतो याचं एकमेव कारण बंशी महाराज तांबे आमचे गुरुवारी. आणि ते जसे त्यांनी जो संदेश दिला त्या संदेशावरून आम्ही आजपास त्यांच्या वाटचाल करतोय. या पद्धतीने आमचं जीवन जगतो. पण जो त्यांचा एकच संदेश आहे तो म्हणजे ज्ञानेश्वरी वाचा आणि मंदिरावरती प्रेम करा, हा त्यांनी संदेश दिला. तर ज्ञानेश्वरी वाचला म्हणजे काय, आपल्या काय जीवनात काय उद्धार होईल, पण त्यांच्या विचारातून जो सांगण्याचा संदेश आहे, ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी वाचल्यावर कळती त्याच्यात काय आहे का नाही. वाचायचं असेल तर वाचा, असं सहज बोलून जातो आपण. म्हणून जो खांब ज्ञानोबांच्या भगवान महाविष्णूच्या पदस्पर्शाने पुनीत झालाय, म्हणून त्या खांबाकरता मंदिर आहे. जगात मंदिराकरता खांब आहेत, जगात खांबाकरता मंदिर आहे. ह्या स्थानाचं विशेष महत्व आहे. भगवान महाविष्णूने इथे वास्तव्य करून भगवंताच्या पदस्पर्शाने ही भूमी, ज्ञानोबारांच्या पदस्पर्शाने ही भूमी पुनीत झाली. या स्थानावरती आज आपण आलात. मला जे काही माझ्या विचाराने तुमच्या समोर जे 2 शब्द मी या स्थानाबद्दल माहिती दिली त्याच्याबद्दल मी माझं एक भाग्य समजवतो. माझं नाव शिवाजी रामजी होन. असा मी एका मंदिराचा सेवेकरी गेले 30 वर्षापासून या मंदिराची सेवा करतो. माऊली माझ्याकडून करून घेते. हा एक माझं मी भाग्य समजवतो. रामकृष्ण हरी.